भाजपचे सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे यांनी आज एक अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी मांडलेली आहे आणि उजनीच्या धरणाच्या पाण्याच्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे, ज्याने कॅन्सर होतोय असा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो। आपण त्यांच्यासोबत थेट बातचीत करणार आहोत। काय नेमकं उजनीच्या धरणामध्ये असं काय की लोकांना कॅन्सर होतो असा दावा तुम्ही करताय? सोलापूरमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत। सोलापूरचे सर्व कॅन्सरवर काम करणारे डॉक्टर असतील किंवा प्रदूषणावरती काम करणाऱ्या तज्ज्ञांचं मत आहे की जे उजनी धरणातनं सोलापूरला पाणी पुरवठा होतो त्यामुळे सोलापूरमध्ये कॅन्सरचं रुग्ण वाढत आहेत। उजनीमध्ये कार्सिनोजेनिक नावाचं घटक असण्याची भीतीसुद्धा काही तज्ज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की उजनी धरणामध्ये मुळा मठाचं पाणी मोठ्या प्रमाणावरती, मग कुरकुमची MIDC, पुणे पिंपरी चिंचवडचं सांडपाणी याच्यावरती नव्या तंत्रज्ञानाने शुद्धीकरण करून ते पाणी नदीमध्ये सोडणं गरजेचं आहे। फक्त आताचा विचार न करता पुढच्या 30-40 वर्षाचा आपण विचार करणं गरजेचं आहे। सोलापूर हे तुलनेने छोटं शहर आहे, 10-12 लाख लोकसंख्या फक्त शहराचे। अशा शहरात सुद्धा जवळपास 3000 कॅन्सरचे रुग्ण असून रोज 30 ते 40 लोकांवरती रेडिएशनची त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली जाते, 30 जणांवरती किमोथेरपी केली जाते। रिलायन्स सारखा राज्यातला एक मोठा समूह सोलापूरमध्ये येऊन कॅन्सरचं हॉस्पिटल सुरू करतो। पूर्वी नरगिस दत्त हॉस्पिटल आहे, सिद्धेश्वर हॉस्पिटल आहे, सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल आहे, असे अनेक कॅन्सरचे हॉस्पिटल सोलापुरात मोठ्या प्रमाणात सुरू होतोय। तर तज्ज्ञांचं मत आहे की सरकारने, फक्त राज्य सरकारने तर केंद्र सरकारने सुद्धा या गोष्टीवरती काम केलं पाहिजे, नाहीतर भविष्य काळात सोलापुरात दर 10 घराच्या मागं एक कॅन्सरचा पेशंट त्या ठिकाणी तयार होऊ शकतो। आणि फक्त उजनीचंच पाणी नाही तर सोलापूर शहर हे धुळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सोलापुरात धूळ आहे, त्याचंही प्रदूषण आहे। दिल्लीचा जितका प्रदूषणाचा IQ आहे तितका सोलापूरचा सुद्धा नेहमी दिसून येत असतो। तर सोलापुरातले रस्ते अत्याधुनिक मशिनरीने स्वच्छ करणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतो। सरकार तर तुमचे, मग हे सगळं पाणी नेमकं मुरतंय कुठे? हे प्रश्न सरकार जरी आमचं असलं तरी 30 ते 35 वर्षापासून अत्याधुनिक तंत्रज्ञान पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वापरणं गरजेचं होतं आणि भविष्यातला धोका ओळखूनच आम्ही आमची मागणी सरकारकडे या ठिकाणी केलेली आहे। आणि मला निश्चितच खात्री आहे की माझं सरकार याच्यावरती दीर्घकाळ काम करून आमच्या सोलापूरच्या नागरिकांना न्याय दिले करू। नक्कीच, पण एवढ्या वर्षामध्ये हे काम झालं नाही, आता नेमकी मागणी काय आणि पुढचं पाऊल नेमकं काय असेल? आता 2-3 वर्षात सगळ्या डॉक्टरांचं आणि तज्ज्ञांचं मत आहे की बाबा हे अशा पद्धतीने आकडेवारी समोर आल्यानंतर ही सगळी पुरावे वैद्यकीय तज्ज्ञांचे असतील, मग प्रसारमाध्यमातून जे छापून आलेल्या गोष्टी आहेत ह्या आम्ही सरकारच्या निदर्शनात आणून उजनीमध्ये ज्या ज्या स्तोत्रातनं पाणी ड्रेनेजचं येतं त्या पाणी नव्या तंत्रज्ञानाने शुद्ध करून सोडण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत। नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।